शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। फक्त यांनाच 20वा हप्ता मिळणार आहे। काही अटी आणि पात्रता आता 20वा हप्ता येण्यासाठी सरकारने लावल्या आहेत। बघू शकता पीएम किसानचा 20वा हप्ता येण्यासाठी 8 नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येण्याची तारीख आता केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तुम्हाला 24 फेब्रुवारीला पीएम किसानचा 19वा हप्ता मिळाला आहे। आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत, तर त्यांची तारीख सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता 20वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काही पात्रता व काही अटी सुद्धा आता बदलण्यात आल्या आहेत। आता फक्त याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। आता टोटल 8 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र देखील करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून 8 नवीन नियम आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लावण्यात आले आहेत। तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता जर घेत असाल तर तुमच्यासाठी आताची महत्त्वाची बातमी असणार आहे। 2025 या वर्षामध्ये 20वा हप्ता येण्यासाठी तारीख जाहीर करण्यात आल्या। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेची नवीन नियमावली देखील आता जाहीर करण्यात आल्या। बघा, या ठिकाणी अनेक शेतकरी आता अपात्र देखील होणार आहेत। आता 8 नियमामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। कालच नवीन नियमावली आता जारी करण्यात आल्या। त्यामुळे कोणकोणते 8 प्रकारचे शेतकरी पीएम किसान योजनेतून आता अपात्र होणार आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। यामध्ये आता 8 प्रकारचे वेगवेगळे नियम आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। तसेच तेच नियम तुम्हाला म्हणजे 8 जे नियम आहेत तेच नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता 8 नियमामधील 4 नियम एकदम कडक असणार आहेत मित्रांनो, आणि उरलेले 4 नियम जे आहेत तर ते तुम्हाला आनंदी करणार आहेत, दिलासा देणारे आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। केंद्र सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा मिळते तर ते आता अनेक शेतकऱ्यांना इथून पुढे मिळणार नाहीत। यामधून आता लाखो शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की काय या भीतीमुळे अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये देखील आले आहेत। कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येण्याची तारीख आता स्वतः कृषी मंत्र्यांनी, जे केंद्राचे कृषी मंत्री असतात, त्यांनी जाहीर केले आहे। 20व्या हप्त्याची तारीख जाहीर करताना आता सर्वांना हे 8 नवीन नियम आता तुम्हाला लावले गेले आहेत। या नवीन नियमानुसार आता नवीन लावलेल्या नियमानुसार तुम्हाला 20वा हप्ता पुढील येणार आहे तर तो येणार आहे। जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाहीत त्यांना 20वा हप्ता इथून पुढे कधीच मिळणार नाही। त्यामुळे कोणते 8 नवीन नियम आता लागू केलेत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून जे पोर्टल आहे पीएम किसान योजनेचं त्यावरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्हाला 8 नवीन नियम लावले गेले आहेत। तेच 8 नवीन नियम मी तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी आता समजून सांगणार आहे। जे शेतकरी या 8 नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असं केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। बघा, जाहीरपणे सांगण्यात आलंय। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता एकाने अर्ज करून आता जो तुम्हाला 24 फेब्रुवारीला जो 19वा हप्ता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आलाय तर तो एकाने अर्ज भरून, बघा एक शेतकरी आहे त्याने अर्ज भरून जवळजवळ 20 शेतकऱ्यांचे एकट्यानेच पैसे घेतलाय। त्यामुळे सरकारला आता फसवून अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून आता या शेतकऱ्याने घेत असल्याचं सरकारला उघडकीस आल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून 8 नवीन नियम आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावले गेले आहेत। तर बघा या ठिकाणी त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे 8 नवीन नियम कोणते आहेत नक्की बघायचं आहे। आता तुम्ही अपात्र होणार का पात्र यादीमध्ये असणार हे तुम्हाला इथून पुढे आता समजणार आहे। बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये सर्वात मोठा बदल आता 2025 मध्ये हा 20वा हप्ता येण्यासाठी लागू केला आहे। पहिला बदल तो म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील, बघा पहिला नियम कोणता आहे
तो म्हणजे यामधला पहिला नियम सांगत आहे बघा, लक्ष देऊन बघा, तुमच्या कुटुंबातील फक्त आता एकाच व्यक्तीला इथून पुढे पीएम किसान योजनेचा आता लाभ घेणार आहे। बघा पहिला काय होत होतं की एका घरातील 2, 3, 4 असे किती पण व्यक्ती, म्हणजे वडील असेल, त्यांची 2 मुले असेल, कोणी त्यांचा वडील असेल, म्हणजे टोटल 4 जण जर घरात असतील आणि पीएम किसान योजनेचा लाभ त्यांनी आता 2019ला सुद्धा घेतला होता, परंतु आता 20वा हप्ता येण्यासाठी अजिबात तसलं चालणार नाही। त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या नावावर, आता एखादं कुटुंब असेल त्यांच्या घरामध्ये त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होती, तर प्रत्येक जण लाभ हा घेत होता, परंतु सरकारने आता नियम बदललाय। बदललेल्या पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या कुटुंबातील आता फक्त एकाच व्यक्तीला इथून पुढे लाभ घेता येणार आहे। तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे, लाभ हा घेता येणार आहे। यासाठी तुम्हाला आता रेशन कार्डाची EKYC झालेलं जी झेरॉक्स आहे तर ते द्यावं लागणार आहे। रेशन कार्डची EKYC केलेलं तुम्ही त्या ठिकाणी दिलं तर ते सरकारला इथून पुढे समजणार आहे की आता तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचा लाभ तुम्ही किती जण घेत आहात हे समजणार आहे। जर करता एक सोडून जास्तीत जास्त जर तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेतला तर टोटल सगळ्यांचाच अर्ज रिजेक्ट म्हणजे बाद करून कोणालाच लाभ देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे या नियमामध्ये सांगण्यात आले। त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच आता पीएम किसान योजनेचा इथून पुढे 20वा हप्ता येण्यासाठी लाभ घेता येणार आहे। आता पुढील 7 नियम मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत, सर्वांनी काळजीपूर्वक बघा। 7 नियम पाहिल्याशिवाय अजिबात व्हिडिओ बंद करू नका। शेतकरी मित्रांनो, यामधील नियम जर तुम्ही नाही बघितले तर तुम्हाला येणारा पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तर तो व्यवस्थित मिळणार नाही, कारण हे नियम आता शेतकऱ्यांसाठी लावले गेले आहेत। मग आता बघा कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत याची सुद्धा यादी मी सांगणार आहे। तुम्हाला कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत बघा याची यादी सुद्धा आता समोर आली आहे, ती यादी सुद्धा सविस्तरपणे तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता झाला पहिला नियम मित्रांनो, त्यानंतर दुसरा नियम बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता पीएम किसान योजनेमध्ये 2025 मध्ये आता 20वा हप्ता येण्यासाठी नियम बदललाय। त्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती, बघा आता काय सांगितले, कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शनधारक असतील, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये त्यांचा मुलगा असेल, अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेतून कायमचं वगळण्यात येणार आहे। पहिला काय होत होतं, 19वा हप्ता घेण्यासाठी अनेक शेतकरी असे पण होते त्यांचा मुलगा सरकारी नोकरदार होता, आर्मीमध्ये त्यांचे वडील होते, ते रिटायरमेंट होऊन पेन्शन घेत होते, तर त्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देखील मिळाला होता। परंतु आता या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता झाले टोटल 2 नियम, अजून 6 नियम मित्रांनो बाकी आहेत। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। शेवटचा नियम जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे, जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे। तुम्ही जर शेवटचा नियम नाही पाळला तर तुम्हाला 20वा हप्ता आहे तर तो तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार नाही असं स्पष्टपणे शासनाकडून आता सांगितलंय। आता तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे आता 20वा हप्ता मिळणार नाही। जर तुमच्या घरामध्ये भाड्याची 4 चाकी असेल, कार जी असेल, किंवा तुमची 4 चाकी भाड्याची असेल किंवा ट्रॅक्टर असेल तर ते शेतकऱ्यांसाठी चालून जाणार आहे। परंतु इथून पुढे जर वैयक्तिकरित्या तुमच्या एन्जॉयसाठी, तुमच्या मजेसाठी जर 4 चाकी गाडी तुमच्या घरामध्ये घेतली असेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर आणि आता भाड्याची गाडी 4 व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे बघा 20वा हप्ता आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये लाभ आता घेता येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर बघा मित्रांनो, हे झाले 3 नियम। त्यानंतर चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आहे, जर नसेल तर बघा तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर यापैकी कोणतंही एक रेशन कार्ड या ठिकाणी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा आता 20वा हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यासाठी असते जे गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना पिवळे आणि केशरी रेशन कार्ड दिले जाते। तर सरकारने याबद्दल असा मोठा निर्णय घेतला आहे की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी यापैकी एकही रेशन कार्ड जर त्या ठिकाणी नसेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा 20वा हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे। त्यानंतर बघा 5वा नियम अतिशय महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, पुढील 5 ते 6, 7, 8 बघा
5, 6, 7, 8 हे नियम आता राहिले आहेत. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण शेवटचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सर्वांना लागू केला आहे, कारण तो नियम अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, आता मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी बघा 5 एकरपेक्षा जास्त असणारे शेतकरी लाभ घेत होते. म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळालाय. म्हणजे जे श्रीमंत शेतकरी होते तर PM किसान योजनेचा काही योजना जी आहे तर PM किसान योजना नमूद शेतकरी योजना आहे तर ती गोरगरिबांसाठी गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे. जर करता तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, लाभ मिळणार नाही, तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल हे सरकारला आता दिसून जर आढळलं तर तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ कधी मिळणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला 20वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही. या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला समजून येईल की तुमची जी जमीन आहे तर ती जमीन जी आहे तर ती 5 एकर आहे का त्यापेक्षा जास्त आहे हे सरकारला उत्पन्नाच्या दाखल्यावरून लगेच समजणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं उत्पन्न जे आहे, तुमचं जे काय असेल तर ते तुमचं उत्पन्न चेक करून तुमच्या नावावर जमीन किती आहे तर त्याबद्दलचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज आहे. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला बघा 6वा नियम आहे, अतिशय कडक आहे. तो म्हणजे बघा 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर बघा 18 वर्षावरील आता मुलाला लाभ घेता येतो. परंतु काही पती पत्नी आता 2019 नंतर जमीन नावावर झालेली असेल तर बघा माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी सुद्धा घेत असल्याचं सरकारला लक्षात आले. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले असेल तर वारसा हक्काने आता जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पती पत्नी किंवा पत्नीपैकी कोणीतरी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी जर कोण करत असेल अथवा इन्कम टॅक्स म्हणजेच कर भरत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्टपणे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. 7वा नियम आहे तो म्हणजे बघा, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा आता 19वा हप्ता जो होता तर तो अनेक शेतकऱ्यांना मिळाला होता त्यांचं उत्पन्न जास्त असताना सुद्धा. परंतु आता स्पष्टपणे 7वा नियम सांगितले, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला PM किसान योजनेचा आता 20वा हप्ता मिळणार आहे. जर 2.5 लाख रुपयापेक्षा जर उत्पन्न तुमचं जास्त असेल तर मात्र इथून पुढे PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर बघा 8वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे KYC केल्याशिवाय तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही. अजून पण काही लोकांनी KYC केलं नाही, सरकारच्या गाईडलाईनचे योग्य पालन केले नाही तर तुम्हाला 19वा हप्ता खात्यात, आता तुम्हाला माहित आहे खात्यात अनेकांना सरकारचे गाईडलाईनचे पालन न केल्यामुळे 19वा हप्ता अनेकांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही. बघा अनेक शेतकऱ्यांना हा 19वा हप्ता सुद्धा मिळाला नाही आणि आता 20वा हप्ता सुद्धा मिळणार नाही. PM किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची EKYC पूर्ण करणं आवश्यक आहे. नवीन नियमानुसार EKYC करणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागच्या 19वा हप्त्याला सुद्धा EKYC केलेली नव्हती त्यांना सुद्धा हप्ता मिळाला नाही. त्यासाठी तुम्ही PM किसान योजनेच्या आता बघा आता PM किसान योजनेच्या गव्हर्नमेंटच्या जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. ही प्रक्रिया लवकरात लवकर आता पूर्ण करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता जो आहे तर तो जून महिन्याच्या 15 तारखेनंतर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण 24 फेब्रुवारी नंतर म्हणजे बघा 24 फेब्रुवारीला तुम्हाला आता मिळालाय तो म्हणजे 19वा हप्ता मिळालाय. मग त्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी आता पुढचा हप्ता येतो तर म्हणजे आता 20वा हप्ता. तर बरोबर जून महिन्याच्या 15 तारखेनंतरच आता 4 महिने कंप्लीट होतात तर त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 20वा हप्ता येणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे नियम लावलेत तर याचं नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे. यामध्ये कोण कोण बसणार कोण कोण नाही, तुमचं उत्पन्न किती आहे त्यानुसार तुम्हाला 20वा हप्ता आता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.